खेकडीचा रस्सा चव लय भारी, गरमागरम भाकरीसोबत लागे लय भारी। हे पहा मित्रांनो, खेकडी आणलेले आहेत आज। साईज बघा केवढी मोठी आहे, बापरे। यानंतर हे तोडून घेणार आहे। आणि हा पेंदा या साईडला ठेवणार। आता ह्या पद्धतीने सगळे आता खेकडे हे मोडून घेत आहेत। खेकडी खाण्यासाठी खूपच छान लागतात आणि औषधी पण आहेत। मी खात नाही, पण आमच्या घरातले खातात। मोडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या खेकडी, हळद आणि मीठ घालून आता त्या छान उकडून घेतलेल्या आहेत, फ्राय करून घेतलेले। त्यानंतर मी इथे एक कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिश्रण बारीक केलेले आहे आणि ह्याचा मसाला केला। आणि आता आपण तो मसाला तेलामध्ये फ्राय करूयात। एक पळी तेल घेतलेलं आहे मी इथे आणि त्यामध्ये मसाला फ्राय करून घेतला। व्यवस्थित मसाला आपण व्यवस्थित असा मसाला फ्राय करूयात। हे पहा मसाला इथे आपला छान असा परतलेला आहे। हे पहा मसाला आपला छान परतलेला आहे। आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकू, लाल मिरची पावडर टाकूया। इथे थोडी मी बेगडी मिरची पावडर टाकलेली आहे आणि मी थोडा मटन मसाला टाकत आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पहा आपला मसाला खूपच छान परतलेला आहे। आता आपण हे जे खेकडा आहे ते आपण ह्यामध्ये मिक्स करूयात। गरम करून टाकायचं आहे पाणी। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ अगोदर पण आपण टाकलेलं वाफवताना, त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं। आणि हे एक 10 मिनिटच आपण आता ह्याला मस्त उकळी आणणार आहे। एक 10 मिनिटात आपल्या इथे खेकड्याचा रस्सा तयार होणार आहे। खेकडीचा रस्सा छान मस्त उकळलेला आहे आणि सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे। खेकडी खाण्याचे फायदे म्हणजे खेकडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रथिने असतात आणि त्यामध्ये ओमेगा 3 असते, सेलिनियम असते, त्यामुळे आपले स्नायू बळकट होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। खेकडे खाल्ल्याचे खूपच फायदे आहेत। तर फ्रेंड्स, मी बनवलेला हा खेकड्याचा रस्सा तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। असेच मी तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे।